हॅलो गाईज, वेलकम टू संपदा व्लॉग्स. आणि आम्ही इथे आलो आहोत खूप एन्जॉय करायला एका भारी रिसॉर्ट मध्ये. ए डंबो, या 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 लवकर. तर आम्ही देसाई कुटुंब आणि पाटील कुटुंब. हो हो राईट, मी ते बोलणारच होते. आता आम्ही दोन्ही फॅमिलीज आलो आहोत या भारी रिसॉर्ट मध्ये. या रिसॉर्टचं नाव आहे स्क्विरल रिसॉर्ट. हा यार, खूप भारी रिसॉर्ट आहे. असं डोंगराच्या पायथ्याशी एकदम भारी वाटतंय. हो हो गाईज, तुम्हाला पण मी पूर्ण रिसॉर्ट दाखवणार आहे. हळूहळू जसं जसं आम्ही आतमध्ये जाऊन जसं आम्ही काय खातोय, आम्ही कुठे कुठे फिरतोय, काय काय करतोय, ते सगळं तुम्हाला अपडेट करणार आहोत. ऍक्च्युली गाईज, हा प्लॅन केलाय माझे डंबो आणि शिवा वहिनीने. मी खरं तर थोडीशी नाराज होते काल त्यांच्यावर, पण ते मला आज इथे घेऊन आलेत म्हणून मी खूप खुश आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. हा, आणि इथे खेळायला पण खूप काय काय ना. आणि रोमॅन्स करायला पण. काय? डंबो व्लॉग चालू आहे ना. मग अरे काय लपून राहिले कोणापासून? जाऊ द्या काय त्यांनी, आपण त्यांना काय प्रायव्हसी कोणापासून लपून राहिले की काय? तुम्ही बेटा, भाऊ आणि काकूंना. काकू सांग, कसं वाटतंय तुला? मस्त. आणि तुझ्या भाषेत एक्साइटेड. हो काकू तर आहे एक्साइटेड, काकू खूपच एक्साइटेड आहे. आणि आई बाबा कसं वाटतंय? छान वाटतंय, छान वाटतंय, म्हणजे मस्त वाटतंय. आपण आलोय सगळे इकडे. ऊन थोडं जास्तीच आहे, पण आता काय आपण वॉटर रिसॉर्ट मध्ये जाणार आहोत ना, म्हणजे सगळे गारगार होऊ आपण. हो, आम्ही खूप मजा करू. आणि आईला पण छान वाटतंय. आई, असं कर, छान छान. अरे गाईज गाईज गाईज, ही आहे वंदना काकू आणि ह्या आमच्या आजी. आजी हाय करा. हाय. काकू हाय कर, कसं वाटतंय सांग? लय भारी आहे एकदम. हो अगं पण guys, ते इतक्या वर का धरलंय? खाली कर. वरती काय आहे काय? नाही नाही आजी, हे ना मी ब्लॉगिंग करतेय. काय? ब्लॉगिंग म्हणजे ते जाऊ दे ना. नाही नाही, मी सांगते. ब्लॉगिंग म्हणजे हे जे माझे ऑनलाईन फ्रेंड्स आहेत ना, मी त्यांना सगळं सांगते की आपण इथे काय करतोय, कुठे चाललोय, काय काय खाणार, सगळं सांगायचं त्यांना. हो हो वा. सांग सांग, आपण कुठं आलोय ते बी सांगतेस हो, हो. आणि तेसनी हे बी सांग की आम्ही तर मजा करून येतोय, पण तुम्ही सुद्धा या रिसॉर्टला या समध्यानी. तुम्ही पण या लवकर. ताई, काय झालं? काही नाही. अगं बरं झालं तू सांगितलंस यांना ब्लॉग म्हणजे काय, नाहीतर खाण्याचा पदार्थ वगैरे वाटला असेल ना तुम्हाला. कीर्ती,
काय हरकत आहे एखादा शब्द माहित नसला तर हा? आणि तुला जगातल्या अशा कितीतरी गोष्टी माहित नाही आहेत ज्या तुला आम्ही वेळोवेळी सांगत असतो. कसं वागायचं कसं बोलायचं हेही सांगावं लागतं तुला. अजून असो. अरे एनिवे आजी तुम्ही यांना सांगा ना की आपला व्ह्यू कसा आहे, कसं वाटतं, किती एक्साइटेड आहात. काय आहे? एक्साइटेड ना, किती मजा येते तुम्हाला ते सांगा ना. संपदा तू एन्जॉय करतेस की नाही? ऑफकोर्स काकू, मी तर एवढी एक्साइटेड आहे. आणि गाईज हा ब्लॉग ना आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट ब्लॉग असणार हा, आहे. ते तर हॅशटॅग स्टे ट्यून. ए गाईज एक सेकंड, आपली सेल्फी राहिली ना, पटकन इथे बघा. बघा, स्माइल करा. वेलकम टू स्क्विरल रिसॉर्ट. थँक्यू. देसाई आणि पाटील कुटुंबाचं स्क्विरल रिसॉर्ट येथे हार्दिक स्वागत. आता आपण गोल्फ काढणे लॉबीकडे जाऊया. सुहास तुला माहितीये ना ह्या गाड्या पलटी पण होतात. हो ग, म्हणजे मागच्या एका वेळी माझा एक मित्र गाडीतनं पडला आणि हाड मोडलं त्याचं. बाप रे. आजी याच्यातून जायचंय आपल्याला. याच्यात ना न ग बाई, म्या नाही येणार. अगं गाडी पलटी झाली तर माझी हाडबिड मोडायची की नको. तुम्हीच जा. आजी आजी तुम्ही घाबरू नका, काही होत नाही. यात बसून जायचंय आपल्याला. नाही बाबा, म्या नाही येणार. उगाच हाडबिड मोडली तर काय करायचं? अगं आजी काही होणार नाही खरंच. चला. चला या. अरे पण ती हॉटेल हाय कुठं? अगं आहे इथेच, हे बघ वर गेलं की आहे. चल. अच्छा हेच आहे व्हय. अगं नाही नाही, त्यांना वाटलं असेल एखादी मोठी बिल्डिंग वगैरे असेल कुठेतरी ना. नाही, माझ्या लक्षात आलं आजी तुमचा काय गोंधळ झालाय ते. तुम्हाला वाटलं असेल हॉटेल म्हणजे अशी 3-4 मजल्याची बिल्डिंग असेल ना. चला आपण रूमला जाऊया आता. चला. ओके वेलकम. चला या. अरे या. चला. हे काय? हे काय आणि मला जागा. अहो तुम्ही एकटेच राहिलात. काही हरकत नाही, तुम्ही आरामात छान चालत या. मी नाही चालत येणार. सुहास उठ तू तर. तू वेळेस का? मी एकटी कशी चालत येऊ? आलो आलो. दोघे चालत या. काय problem नाही. दोघे चालत या. एकटी कशी येशील तू? दोघे या. तुम्ही असं मागे का उभ्या? या ना, बसा ना आमच्या बरोबर. अरे वहिनी काय बसायचंय, वेलकम ड्रिंक तर आहे एकदम पटकन संपून जाईल. आणि इतक्या वेळच्या गाडीत बसलेलोच होतो की. हा हे घ्या. हे बघा आलं. आलं मस्त. वा वा. अरे मस्तच आहे. वा वा वा. अमोल, घ्या घ्या. सीता एकदम. हा वा. आजी या रे मुला. घ्या, घ्या, अरे घ्या, घ्या, घ्या. अरे तिकडे आजीला द्या. हे चंदन. आई थँक्यू. दारू पिता ना तुम्ही? नाही म्हणजे वेलकम ड्रिंक म्हणजे दारूच असते, मिक्स असतं त्याच्यामध्ये. नाही नाही, मी हे पिणार नाही. म्हणते तू बी पिऊ नकोस हं? चांगलं नसतंय ते. हो ठेव. काय झालं आजी? आणि काय ग शिवा, तू कधीपासून प्यायला लागलीस? अगं बाई ते चांगलं नसतंय ग. नको ती सवय कशाला लावतीस तू? नको पिऊस. अहो अहो आजी साधं वेलकम ड्रिंक आहे ते. हा घ्या. हा हो भाऊ, तुम्ही बी पिऊ नका. त्याच्यात दारू आहे, दारू. अजिबात पिऊ नका, चांगलं नाही ते. देवा काय हो आजी, पुण्या मूर्खाने सांगितलं तुम्हाला यात दारू असते म्हणून आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. असं काही नाही हो. घ्या, सरबत आहे साधं. घ्या 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 घ्या, टेस्ट करून बघा. बघा. घ्या घ्या आजीला द्या. हा. नक्की ना भाऊ, सांगताय. आजी माझ्यावर विश्वास नाही अगं, मी तुमचा? प्यायले असते का? घ्या. घ्या. घ्या रे बोला. घ्या. आजी आवडलं का? हा. थांब माझी वास घेत. आवडलंय. आवडलं. आवडलं का? लय भारी आहे एकदम. मग झकास. घ्या आणखीन एक ग्लास. नाही नाही, एवढं पुरं.
मी सांगितलं ना मला यायचं नाही. ऐक ना उर्मिला, का असं करून कसं चालेल? आपण सगळे आलोय की नाही छान, हा? आणि हे बरं दिसेल का सांग बघू, की आपण इथे वर जेवतोय, कसं वाटेल? हे बघा मी इथे आले आहे ना, हे खूप झालं. आई असं काय करतेस? आपण सगळ्यांसोबत आलोय ना ग. संपदा का मी पण हेच सांगते ना, आपण आता इथे आलो आहे ना, उद्यापासून सगळे असतीलच एकत्र. त्यामुळे मला आत्ता फोर्स करू नका. ह्या बघ शिवा, मी काही येणार नाही जेवायला. बघितलं शिवा, आजी आणि काकू दोघंही खाली जेवायला यायला नाही म्हणते. आजी असं का करतेस ग? अगं मला येडी समजतात, येड्यात काढतात मला. एकदा सांगतात गाडी पलटी होती, एकदा सांगतात त्या सरबतात दारू असते, आणि मग समधी जण हसतात आमच्यावर. नग तुमचं तुम्ही जा जेवायला. नाही, हे बघ कोण काय बोलतो याच्याकडे नका लक्ष देऊ तुम्ही. खरंच सांगते आजी. ऐक, तुला कोणीही फोर्स करत नाहीये, पण आपण सगळे एकत्र आहोत, मजा मस्ती करतोय, आणि असं वागलो तर भाऊंना पण वाईट वाटेल ना. अहो एवढं काय त्यात? भाऊंना सांगा मी थकले म्हणून. आणि आता मी इथे आले आहे ना, मला परत इथे कुठला वाद नको आहे. त्यामुळे आपण उद्या जाऊया जेवायला. अगं उद्या जाऊयात, आणि आता खाली सगळे थांबलेत. आई सगळ्यांचा मूड खराब होईल ग. संपदा, मग मी इथे आले नसतेस तर बरं झालं असतं. तू येऊ का? काका काकू तुम्ही इथे काय करताय? चला ना खाली जेवायला. काय नाही यार. काय नाही डंबो, तूच समजव बघ हिला. ही म्हणते की खाली जेवायला नाही येणार. बघ आता का? आजी भाऊ पण आले, तुम्ही नाही आलात तर त्यांना वाईट वाटेल. हे बघ शिवानी, सारखं सारखं सगळ्यांसमोर हसं करून घेण्यापेक्षा आम्ही न आलेलंच बरं आहे. खरं तर आलो नसतं ना तरच बरं झालं असतं. अगं तुम्ही तरी मजा केली असती का नाही? अगं तुझ्याशिवाय मजा केली असती का आम्ही? तुम्ही असं काय बोलता? आजी हे बघ, तुझ्यात आणि काकूमध्ये ना गैरसमज झालाय, तो होईल ना. आणि तू त्या कीर्तीकडे नको लक्ष देऊ. मी आहे, आशू आहे, सीताई भाऊ सगळे तुझ्यासोबत आहे, दिव्यचंदन पण आहे. कशाला टेन्शन घेते? हे बघ, खाली गेल्यावर पुन्हा उर्मिला ताई किंवा अजून कोणासोबत काही वाद नकोत ग. हो आई, कशाला वाद होईल? तुम्ही प्लीज शिवा बरोबर खाली या, आणि दिव्याचं जर बोलाल तर मी तिच्याशी ऑलरेडी बोललोय. ती काहीही प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही. आणि आई आजी पप्पांनी आपल्याला काय काय शिकवलंय, की आपण कुठेही कधीही असलो तरी घाबरायचं नाही, बिंदास राहायचं, हो की नाही? कधी ना कधी कुठेतरी आपण काही ना काहीतरी शिकतच असतो ना, मग कशाला घाबरायचं? कळतंय का? वंदे, जाऊया. वा, चला मग लवकर या, मी सीताईंना घेऊन येते. यायचं या? आणि मी दिव्याला घेऊन येतो. हा. लवकर ये. या लवकर, मी आले. अरे आशू, मला बरं वाटत नाही, मी थोडी थकले. काकू हे बघा ग, भाऊ पण आलेत ना. भाऊंना किती वाईट वाटेल तू आली नाहीस तर. मग चल की जेवूयात आपण सगळे एकत्र. चल ना. आशू खरंच थकले. हे बघ काकू, आम्ही लहान होतो ना, मी आणि संपदा, आम्ही जेव्हा जेवायचो नाही तेव्हा तू काय करायचीस? आमच्या मागे फिरायचीस ना ताट घेऊन, जबरदस्ती भरवायचीस आम्हाला, बरोबर ना? आता तू जेवायला आली नाहीस तर मी वरती ताट घेऊन येईन आणि तुला जबरदस्ती भरवीन, तुझ्या मागे मागे पडेल. काय? चल पटकन, चल 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 पटकन पटकन पटकन. एक घास आजीचा, एक घास काकूचा, एक घास आईचा. काय? चला जायचं का? चला चला आता. हा चला चला. थँक्यू. येडी, छोट्या छोट्या कारणामुळे गैरसमज होत असतो, आणि त्या गैरसमजांमुळे उगाच वाद वाढतो. काय गरज आहे ते मनात ठेवायची? सोडून द्यायचा विषय. चला आता ट्रिपला आलोय, चल मामलट. आपण सेल्फी काढूया. आपला सेल्फी आपलाच असतो. इकडे बघ. फोटो काढताय माझा?
बघ इकडे. चला भूक लागली आहे. काय खाणार आज? तुझं तू बघ. आम्हाला विचारायची गरज नाही. तुम्हाला नव्हतीच विचारत, मी माझ्या बाळाला विचारत होते. बस ये. काय ग, रूम्स वगैरे बरे आहेत ना? हो. एकदम भारी. अरे आजी काकू आलात पण तुम्ही? अगं संपदा, तू तर म्हणली होती की समधी माणसं आली आपली म्हणून. कुठे आहे? नाही ते ऍक्च्युली बाहेर वेट करत होते. तुम्ही आलात ना, ते येतच असतील. आजी एक काम करू, तुम्ही ना आता जेवून घ्या आणि मग ते जेवण झाल्यानंतर ते आई काय म्हणते ते शतपावली. हा रेट आपण ना दोघीच शतपावली करायला जाऊ. मग मी तुम्हाला असं सगळं दाखवेन पूर्ण काय आहे आजूबाजूला सगळं explain चालतंय करेन. चालतंय चालतंय. मला कळलं अशा भाषेत सांग म्हटलं. आजी, ओ आजी, कम्फर्टेबल आहात ना? होय. बापरे, कळलंय यांना. नाही, तुम्ही शिकवायचं आणि आम्ही शिकत जाणार. मी काय म्हणते आजी, आजी ऐकताय ना? बोलू की त्याला ते जेवण वाढायला. म्हणजे काय, मला गोळ्या घ्यायच्या असतात का नाही? ते येळेत घेतल्या म्हणजे बरं असतंय ग. बोलू. ऍक्च्युली ना आजी इथे ते बुफे सिस्टम असतं त्यामुळे ते नाही येणार. संपदा, कसं कळत नाही तुला? मराठीत सांग ना, इंग्रजी कळतं का त्यांना? अगं पण ते मराठीत सुद्धा कळलं पाहिजे ना. हो, ते गोष्ट आहे. नाही कळलं तर काय झालं? नीट पण सांगता येतं ना. मी सांगते. सीते, काही जणांना नाही जमत, नीट सांगता येत नाही. आजी, बुफे म्हणजे दुसरं काही नाही हो. स्वतःचं जेवण स्वतः घेऊन यायचं, इतकंच. एवढंच आहे ना? हा, मग चला की. नाही नाही, तुम्ही दोघी बसा, मी आणते तुम्हाला. असं कशाला? तूच म्हणालीस का नाही मज्जा करायची म्हणून? मग मजा करायची, त्यात काय एवढं? आनंदानं समजा घ्यायचं. आम्हाला कळलं पाहिजे की कसं जेवण घ्यायचं असतंय ते. मग अगदीच काय आम्ही अडाणी नाही.